बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। नाशकात किसान सभेचा लॉंग मार्च पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळते। नाशकात पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे। सरकारने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न करता प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी अशी मागणी किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे। या संदर्भात डॉक्टर अजित नवलेंशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। किसान सभेतर्फे काढण्यात आलेला लॉंग मार्च हा नाशिक शहरामध्ये दाखल झालेला आहे। आपण जर बघितलं तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये काही काळ हे आंदोलक जे आहे ते विश्रांती करणार आहे। खरं तर आपल्या विविध मागण्यांसाठी या आंदोलनकर्त्यांनी खरं तर नाशिक ते मुंबई असा लॉंग मार्च काढलेला आहे। आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहे। आपल्या सोबत या ठिकाणी जर बघितलं तर किसान सभेचे अजित नवले आहे, आपण त्यांना या ठिकाणी विचारूया। नवले साहेब, काय सांगणार? खरं तर आंदोलक आता नाशिक शहरात दाखल झालेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ विश्रांती करणार आहे। इथून पुढचं नियोजन कसं असणार? नाही, जी लॉंग मार्चची नेहमीची आमची एक पद्धत आम्ही विकसित केलेली आहे। त्याच्यानुसार 22-25 किलोमीटरचा जो प्रवास दिवसभरचा असतो तो मुख्यतः दोन भागामध्ये विभाजित असतो। पहिले 10-15 किलोमीटर हे आपण करतो आणि ते एकदा झाले की मग परत संध्याकाळचे 10-15 किलोमीटर। मात्र याच्यामध्ये सुद्धा थोडासा गॅप देण्याची आवश्यकता असते, कारण सातत्यानं चालावं लागतं। ऊन प्रचंड आहे, त्याच्यामुळे डिहायड्रेशनची भीती असते आणि पाणी एकदा शरीरातलं एखाद्या शेतकऱ्याचं कमी झालं, आंदोलकांचं कमी झालं तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात आणि म्हणून कलेक्टर कचेरीच्या समोर आता आपण हा पडाव टाकलाय। एकूणच सरकारने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न करता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी असं खरं तर किसान सभेचे अजित नवले यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे नाशिकहून निघालेला आता हा शेतकऱ्यांचा लॉंग मार्च हा मुंबईकडे कूच करतोय आणि त्यांच्या मागण्यांचा सरकार कशा पद्धतीने विचार करतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।